कंपनी टर्मिनेट करत नाहीये, रिझाइन करण्यासाठी फोर्स करतीये. एचआर सांगते की उद्यापासून येऊ नको. मॅनेजर बोलतो की उद्यापासून तू वर्किंग करू नको. काही फिमेल एम्प्लॉईज आहेत त्या फक्त प्रेग्नन्सीसाठी त्यांना रिझाइन करायला सांगतात. टर्मिनेशन करत नाही, रिझाइन करायला फोर्स करता. असं एचआर करू शकते का? मल्टिपल फॉलोअप घेतले तरी पण मला माझे डॉक्युमेंट्स भेटत नाहीत. डॉक्युमेंट्स भेटले नाही तर तुम्ही काय केलं पाहिजे? प्लॅन ऑफ ऍक्शन काय असला पाहिजे? तुम्ही ऐकलं असेल, चांगलं परफॉर्म करून पण काही एम्प्लॉईजला कामावरून काढलं असेल. आणि जे असे एम्प्लॉईज आहेत की जे परफॉर्म करत नाही आणि जे फक्त ॲव्हरेज करतात त्यांना पण ते ठेवलं जातं. मध्ये मध्ये तुम्ही ऐकत असाल की वी आर नॉट अ कंपनी, वी आर लाईक फॅमिली. हे पण आपण डिस्कस करूयात. खरंच असं होतं का? याच्यात तुम्हाला फोर्स करू शकते का की रिझाईन करण्याला? ओव्हर टर्मिनेशन, टर्मिनेट डायरेक्ट न करता तुम्हाला डायरेक्टली सांगते की तुम्ही फोर्सफुली तुम्हाला रिझाईन करायला सांगते. अशा सिच्युएशनमध्ये आपण काय केलं पाहिजे? ॲक्च्युअली काय आहे ना, त्याच्यामध्ये काही सिच्युएशन आहे. त्याच्यामध्ये 3 सिच्युएशन अशा आहेत, की जर तुम्ही फेक एक्सपिरियन्स लावला, जर तुम्ही काही कंपनीची काही समजा चोरी केली किंवा काही तोडफोड केली किंवा काही बिहेवियर समजा काही बिहेव केलं किंवा तुम्ही परफॉर्म नाही केलं. अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला कंपनी टर्मिनेट करू शकते. जर तुम्हाला एचआरने फोर्सफुली या व्यतिरिक्त जर फोर्सफुली जर तुम्हाला समजा रिझाइन करायला सांगितलं असेल, तर तुम्हाला प्लॅन ऑफ ॲक्शन काय असला पाहिजे? आज आपण इन डिटेल ज्या पण गोष्टी आहेत त्या आपण इन डिटेल बघूयात. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आयटी रिलेटेड असेच आपण व्हॅल्युएबल व्हिडिओज आपण घेऊन येत असतो. खरंच जर एचआरने तुम्हाला सांगितलं की तुम्ही रिझाइन करा, तर तुम्ही काय कराल? दुसरी गोष्ट, एचआर आपल्याला असं करू शकते का? ऑर एल्स तुम्हाला कंपनी फोर्स करू शकते का की तुम्ही रिझाइन करा म्हणून? ओके. सो कंपनी तुम्हाला फोर्स ह्यासाठी करते, सध्या काय झालंय, एकतर प्रोजेक्ट नाहीये, दुसरं म्हणजे की त्यांना ले ऑफ करायचं आहे, तिसरं म्हणजे तुमचं जे काही कॉस्ट कटिंग आहे ते. काही एम्प्लॉईज असे पण आहेत की ते चांगलं परफॉर्म करताय, तरी पण त्यांना ले ऑफचा सामना करायला लागतो. एम-एन-सी मध्ये पण आधी कसं होतं की 6 मंथ्स, जर प्रेग्नन्सी वगैरे असेल समजा लेडीजला, तर त्यांना असं होतं की 6 मंथ्स डायरेक्ट त्यांना पेड लीव्ह होत्या. आता काय झालंय ना, की त्याच्या प्रेग्नन्सीच्या नावाखाली त्यांना ते ले ऑफमध्ये हे करत आहे. कारण त्यांना माहिती की ते परत येणार, काय करणार? तर त्यामध्ये पण म्हणजे आता कंपनी ले ऑफ ह्या गोष्टीकडे खूप जास्त फोकस करते आणि त्यामध्ये पण टर्मिनेशन. तर काय आहे ना, टर्मिनेशनचा हा पार्ट आहे, आपण हा पार्ट इन डिटेलमध्ये डिस्कस करूयात. कारण काय होतंय ना, की रिसेंटलीच आपल्या एका व्ह्युअर्सला, सबस्क्रायबरला सांगितलं, की "तू रिझाइन कर." त्याला टर्मिनेट नाही केलं आणि त्याचा डायरेक्टली मला कॉल आला, की मला एचआरने असं सांगितलंय, की "तुला रिझाइन करायला फोर्स करते." तर मी अशा वेळेस काय करू? तर मी डायरेक्टली सांगितलं, की "तू तर रिझाइन करू नको स्वतःहून. तुला टर्मिनेशन करायला सांगतो त्यांना डायरेक्टली." बरं, ह्याच्यामध्ये एक कंपनी तुम्हाला टर्मिनेट का नाही करत आहे? तर ह्याच्यामध्ये सगळ्यात एक रिझन, की जर तुम्हाला कंपनी टर्मिनेट केलं किंवा टर्मिनेशन केलं, तर ह्याच्यामध्ये रूलनुसार तुम्हाला एकतर मिनिमम की 45 डेजची तुम्हाला सॅलरी पे करावी लागते. भलेही तुम्हाला बेसिक तुमचं जे काही बेसिक आहे त्यावरती तुम्हाला 45 डेजची सॅलरी पे करावी लागेल. मिनिमम रूल आहे त्यांचा की 30 डेज टू 90 डेज तुम्हाला जेवढे पण नोटीस पिरियड तुम्हाला सर्व्ह करावा लागतो. तर त्यामध्ये तुम्हाला ते कंपोसेशन तुम्हाला ते देतात. तर यामध्ये जर तुम्ही रिझाइन केलं, तर कंपनी तुम्हाला उद्या पण तुम्हाला लास्ट डेट तुम्हाला सांगू शकते, की हा तुमचा उद्या लास्ट डेट आहे आणि तुम्हाला काहीही देणार नाही. नोटीस पिरियडमध्ये तुम्हाला जे भेटतं ना, की जे तुम्हाला समजा नोटीस पिरियड सर्व्ह करावा लागतो, जे तुम्हाला त्याची सॅलरी भेटते किंवा जर तुम्हाला टर्मिनेशन केलं, तर तुम्हाला एक 45 दिवसाचं किंवा 90 दिवसाचं तुम्हाला जे काही कंपन्सेशन भेटतं, ते भेटत नाही. ही कंपनी करते. त्यामुळे तुम्हाला कंपनी करते, की फोर्सफुली तुम्हाला रिझाइन करायला सांगते. तर तुम्हाला अशा सिच्युएशनमध्ये अजिबात रिझाइन करायचं नाहीये. तुम्हाला डायरेक्टली सांगायचे हां, तुम्हाला असं पण होतं, की यार तुम्ही डॉक्युमेंटेशन म्हणजे तुम्हाला नाही का तुम्ही किती पण फॉलोअप घेतले किंवा काय घेतले, कधी-कधी असं होतं, की तुम्हाला डॉक्युमेंटेशन भेटत नाही. अशा कुठल्याच रूलमध्ये बसत नाहीये. तुम्हाला डॉक्युमेंटेशन द्यावाच लागतात. तुम्हाला फोर्सफुली असं केलं जातं, की तुम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकेल किंवा तुम्हाला अजून काही धमकी दिली जाते. अशा धमकींना घाबरायचं नाही. कसं असतं ना, की जे एम्प्लॉईज घाबरतात, जे एम्प्लॉईज शांत असतात, त्यांच्यासोबत असं जास्त होतं. जे एम्प्लॉईज बोलतात किंवा जे एम्प्लॉईज थोडंसं डेअरिंग दाखवतात, त्यांच्यासोबत असं नाही. तुम्हाला तुम्हाला ते फायरिंग तर करणार आहेत. तुम्हाला सांगताय, की रिझाइन करा. तर तुम्ही कंपनीचा विचार करायचा नाहीये. तेव्हा तुम्हाला स्वतःचा विचार करायचा आहे. जर तुम्ही 45 किंवा 90 डेजचं जर तुम्ही समजा सॅलरी मागितली किंवा तुम्हाला जर टर्मिनेट केल्यानंतर भेटत असेल ना, तर तो एक तुमच्यासाठी एक ब्रीथिंग टाईम आहे. तुम्ही न्यू जॉब सर्च करू शकता किंवा काय. तर माझं असंच म्हणणं राहील, की तुम्ही स्वतःहून रिझाइन करू नका. जर टर्मिनेशन किंवा टर्मिनेट होत असाल, तर होऊ द्या. तुम्हाला
101% 45 डेज किंवा 60 डेज पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटेल. भलेही ती बेसिक वरती भेटेल, पण तुम्हाला भेटेल. याने काय होईल की तुम्हाला न्यू जॉब भेटण्यासाठी एक तुम्हाला चान्स भेटेल, एक न्यू जॉब भेटायला थोडासा एक टाइम भेटेल. तुम्ही स्वतःहून रिझाईन करू नका. जर तुम्ही स्वतःहून रिझाईन नाही केलं, जर तुम्हाला टर्मिनेट केलं गेलं, तर तुम्हाला 45 टू 90 डेजची सॅलरी भेटेल. भलेही ती बेसिक वरती असू द्या, बट तुम्हाला एक ब्रिदिंग टाइम भेटेल तुम्हाला की न्यू जॉब सर्च करायला किंवा काय. दुसरी गोष्ट अशी आहे की डॉक्युमेंटेशन 101% तुम्हाला डॉक्युमेंटेशन सगळे भेटतात. मॅनेजर जरी बोलला, तुम्हाला जर कन्वे करता, जर तुम्हाला खूप लोकांनी कन्वे केलं की नाही तुम्ही रिझाईन कर किंवा काय कर, रिझाईन करू नका, असं काहीही होणार नाहीये. जर तुम्हाला कुठल्याही याच्यांनी फोर्स केला किंवा काय केला, तुम्हाला जर तुम्ही स्वतःहून रिझाईन केलं तर तुम्हाला काहीच भेटणार नाही. अशा कंडिशनमध्ये थोडंसं स्टेबल व्हा, पॅनिक होऊ नका. जे एक्सपिरियन्स लोक आहेत त्यांच्यासोबत डिस्कस करा, कारण ही आताची सिच्युएशन झाली आहे. मला डायरेक्टली कॉल आला आणि ते मला समजलं की त्यामुळे मी हा अर्जंट व्हिडिओ बनवतोय. आणि यस, स्वतःहून रिझाईन करायचं नाही, कारण हा खूप इम्पॉर्टंट आहे की जर तुम्ही स्वतःहून रिझाईन केलं तर तुम्हाला काहीही भेटणार नाही, ना तुम्हाला सॅलरी ना तुम्हाला नोटीस पिरियड. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की पॅनिक सिच्युएशन येऊन जाते आपल्याकडे की आपल्याकडे जॉब नाहीये, तर स्वतःहून रिझाईन करू नका. ऍट द एंड हेच सांगेल की जर तुम्हाला याच्याने अशा काही तुम्हाला कन्वे करायचं हे केलं तर तुम्ही डायरेक्टली सांगा की मला मेल करा, अशा गोष्टी मेल करा. आणि तुम्ही पण जर तुम्हाला याच्याने मेल नसेल केलं तर तुम्ही स्वतः ते मेल करा की तुम्ही असं मला फोर्सफुली करायला हे करताय किंवा काय करताय. तुमच्या मॅनेजरला पण शिशी ठेवा. हे जे गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी तुम्हाला जेव्हा डॉक्युमेंटेशनच्या वेळेस तुम्हाला ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. व्हर्बली तुम्हाला फोर्स केला कोणी किंवा काय केला हे तुम्ही कोणाला कन्वे करू शकत नाही, पण जर मेल असेल, तुमच्याकडे काही डॉक्युमेंटेशन असेल, रिटर्न मध्ये असेल, तर तुम्ही हे कोणाला दाखवून तर तुम्हाला काही ना काही 101% तुम्हाला काही ना काहीतरी भेटेल. कारण काय माहिती का, जर तुम्हाला रिझाईन केलं ना तर तुम्हाला काहीच भेटणार नाही. आणि जर तुम्हाला कंपनी असं करत असेल, तुम्हाला कन्वे करत असेल, तर इझिली कोणाचंही ऐकू नका. कारण असं आहे की जर तुम्हाला कंपनी काढत असेल तर तुम्हाला कंपनीचा विचार करायची काहीच गरज नाही. ओके, सो हा व्हिडिओ क्विक होता आणि हा प्रॅक्टिकल असं झाला आहे. सो याच्यात जर तुम्हाला बोलत असेल तर परत एकदा सांगतो की तुम्ही स्वतःहून रिझाईन करू नका. हा, भलेही तुम्हाला जर स्विच करायचं असेल किंवा काय करायचं असेल, तुम्हाला तुमच्या म्हणण्यानुसार जर तुम्हाला कंपनी चेंज करायची असेल तर तुम्ही रिझाईन करू शकता, बट फोर्सफुली रिझाईन करू नका. ओके, टर्मिनेट केलं चालेल, कारण तुम्हाला तेवढं कंपन्सेशन भेटेल. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण हा व्हिडिओ शेअर करा. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होता हा. आणि यस, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.